किंवा तुम्हाला सगळ्यांनाच याबद्दलची कल्पना आहे का की राज ठाकरेंनी हाती घेतलेलं हे आंदोलन म्हणजेच बँकांमध्ये मराठी असायलाच हवं हा हट्ट हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचाच एक नियम आहे। आता बऱ्याचदा सोशल मीडियावर तुम्हाला डायरेक्ट रिॲक्शन पाहायला मिळते, म्हणजे डायरेक्ट मनसैनिकांनी कसा चोप दिला, मारहाण केली, जाब विचारला, दमदाटी केली, हे सगळे व्हिडिओज पाहायला मिळतात। पण बऱ्याचदा त्यातली जी मूळ ऍक्शन असते ती दाखवली जात नाही, याबद्दल सुद्धा चर्चा होतीये। जसं की बऱ्याचदा त्या ठिकाणी गेल्यानंतर मुजोरी पाहायला मिळते, मराठीचा अवमान केला जातो, मराठी कशाला हवी अशा पद्धतीचे हलक्यात सुद्धा घेतानाचा अॅटिट्यूड पाहायला मिळतो आणि म्हणूनच हे सगळे व्हिडिओज जे आहेत ते सोशल मीडियावर फार व्हायरल झालेले आहेत। आणि यातनं बऱ्याचदा हा सुद्धा प्रश्न पडतो की ही अशी सक्ती केलीच कशी जाऊ शकते। पण यासाठी तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि तो नियम असल्यामुळेच कदाचित राज ठाकरे ही भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळते। 1 जुलै 2014ला ज्यावेळी केंद्रात मोदी सरकार आलेलं होतं त्याच वेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं परिपत्रक काढून सांगण्यात आलेलं होतं की सर्व बँकांना सरकारी